जीवदानी बामणडोंगरी आणि दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ यांच्यातील लढत आहे. एकाच ग्राफिकमध्ये तुम्हाला सगळे आयकॉन देखील दिसत आहेत, कॅप्टन देखील दिसतात, खूप चांगले ग्राफिक्स देखील इकडे पाहायला मिळाले. मॅचच्या दुसऱ्या दोन्ही संघांची दुसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे. एकंदरीत मॅच नंबर 3 आणि आता गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत विश्वजीत ठाकूर मिस्टर JPL गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. समोर जर पाहिलं तर योगेश पेनकर रायगडचा फायटर जेत. यस, तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विश्वजीत गोलंदाजीसाठी सज्ज आहेत, समोर आहेत योगेश पेनकर. पहिलाच बॉल अतिशय चांगला दर्जेदार फटका त्या ठिकाणी खेळलाय आणि योगेशच्या बॅट मधून पहिलाच बॉल सीमारेषा पार 4. कडक बॅकफुट पंच, टीमचा सरपंच मैदानामध्ये आणि काय फटका होता. बॅकफुटला जात असताना कडक पंच केला, बॉलला पाठवलं कवच बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धाबा आणि स्वागत केलंय विश्वजीतचं. मागच्या मॅच मध्ये असं स्वागत झालं, परंतु त्यानंतर 3 विकेट विश्वजीत ठाकूरने घेतल्या, विरोधी टीमचा दबाव बनवला. विश्वजीत ओ हो, हा पलटवार होता. काय भन्नाट वेगात चेंडू टाकलाय. म्हणजे विश्वजीतला माहितीये पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग कशी टाकायची आणि योगेश पेनकरला माहितीये पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची. परफेक्ट यॉर्कर आणि हा यॉर्कर डिग आउट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट अक्षरशः त्या खेळपट्टीवर लागली. काय दृश्य होतं ते. चांगली गोलंदाजी विश्वजीत ठाकूरची. पहिला बॉल चौकार, दुसरा डॉट. यावेळेला शफल झाले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे बॉलने फिल्डरला शोधून काढलाय. विश्वजीतच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्यही पाहायला मिळत आहे. यश मिळालंय त्यांना. विकेट. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता आणि या फॉलिंग स्वीपच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. विकेट मिळते, महत्वाची विकेट. मोठा धक्का इथे दिलाय विश्वजीत ठाकूरने. फलंदाज योगेश पेनकर आउट. योगेश पेनकर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्नातच माघारी परतले आणि पहिला धक्का. हे तर हल्ले प्रतिहल्ले होतच राहणार आहेत, परंतु कुणालजी तिसऱ्या पर्वात ही स्पर्धा येते आणि ग्रामीण खेळाडूंसाठी अशाही प्रकारच्या स्पर्धा येतील का असं कुणाला वाटलं नव्हतं. लीग फॉर्मॅट त्यातल्या त्यात पाहायला मिळाले. 2 आयकॉनची जोड पाहायला मिळाली, ग्रामीणचे संघ पाहायला मिळाले, दिवस रात्र मॅचेस पाहायला मिळत आहेत आणि लाखोंची पारितोषिकं पाहायला मिळत आहेत. काय जल्लोष केलाय विकेट मिळाल्यानंतर आणि काय स्माइल होती, स्मित हास्य चेहऱ्यावर. विकेट मिळाली. योगेश पेनकरची फायटर जेट चा काटा काढला. चौकार मारल्यानंतर विश्वजीत ठाकूरने. विश्वजीत पुन्हा एकदा. हो, वेग जास्त वेग होता, परंतु वेग जास्त करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी वाईट बॉल आलाय. दिशा चुकलीये ओव्हर द विकेटने. मागच्या मॅच मध्ये राऊंड विकेटने खूप चांगली गोलंदाजी केली होती राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध, परंतु या मॅच मध्ये ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतोय, परंतु तरी देखील थोडीशी दिशा इथे चुकली. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. टीमची धावसंख्या 5. विश्वजीत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता तकदीर पाटील आणि संदेश गोंधळी यांना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने बामणडोंगरीचा देखील ग्राफ राहिलाय ग्रामीण क्रिकेटमध्ये जबरदस्त राहिलाय. हो, आणखीन एक वेगवान चेंडू जो जाईल बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या दिशेने. वेग वाढलाय जसे विकेट मिळाली. रिदम दिसते. कुठल्याही गोलंदाजाला ज्यावेळेला विकेटची खुराक मिळते त्याच्यानंतर तो रिदम मध्ये येतो आणि ती रिदम या ओव्हर मध्ये सध्या तरी विश्वजीत ठाकूर कडून पाहायला मिळते. उगाच त्याला रायगडचा हार्दिक पांड्या म्हणत नाहीयेत, पण एक नामांकित ऑलराऊंडरच्या यादीमध्ये तो नेहमीच राहिलाय. विश्वजीत वेग वाढवला होता, परंतु हवाई हल्ला या ठिकाणी केलाय. बॉल थोडासा पुढे आला आणि त्याच्यामुळे पाठवलाय मात्र फिल्डरच्या मागे. 6 षटकार. तकदीर पाटील यावेळेला बरोबर पोझिशन मध्ये आला आणि त्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल अक्षरशः खेचला त्याने मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि तिथे 6 धावा वसूल केल्यात. प्रॉपर टायमिंग लगा तो 676 आलाय. या बॉलवर असाच प्रहार केला तर नक्की धावा मिळू शकतात. तकदीर यावेळेला वेगात बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा थोडासा आणखी पुढे टाकण्याचा प्रयत्न, यॉर्क करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस आला, ढकलला मिडॉनच्या दिशेने. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि बघता बघता पहिलं षटक इकडे संपलेलं आहे. 70 लगात तो 6 हा बॉल पाहायला मिळतोय आणि 6 तर लागलेला आहे सुरुवातीलाच.
कुणालजी हे षटक जर पाहिलं तर दोन्ही टीमच्या बाजूने जाताना पाहिलं मिळेल. विकेटही आली आणि धावा सुद्धा 10च्या वर आल्याच. आणि ओव्हर रेट बघा 3 मिनिटं आणि 23 सेकंदामध्ये षटक संपवलेलं आहे. त्याच्यामुळे ओव्हर रेट देखील चांगला राखला गेलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय 12 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 विकेट मिळवली जमेची विकेट, कारण योगेश पेनकर फायटर जेट पॉवर प्ले फोडण्यासाठी तो खेळाडू जाणला जातो, त्याची विकेट घेतली विश्वजीतने. आता दुसरं षटक चालू होईल आणि ते असेल कॉमेंट्री बॉक्स म्हणजेच मुख्य व्यासपीठ एन कडून. शहबाज येतात गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण विकेट आली आहे खरी, योगेश पेनकर यांची आली आहे, महत्वाच्या खेळाडूची आली आहे, आयकॉन बाद झालेत, परंतु जबाबदारी उर्वरित 6 षटकं खेळण्याची बाकीच्यांवर देखील असणार आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर, त्याचबरोबर टेप बॉलची 1 ओव्हर असं आणि त्याचबरोबर इतर काही ओव्हर, म्हणजे ह्या प्रत्येक ओव्हर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने खेळायच्यात, वेगळ्या रणनीतीने खेळायच्यात. रणनीती इकडे बनणारच आहेत आणि बनवाव्या लागतील तुम्हाला, कारण क्रिकेट मोठं आहे आणि लाखोची पारितोषिक आहेत. 21 लाख एकंदरीत पारितोषिक असणारी स्पर्धा. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, सर्कल भेदण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तिकडे पोहोचलेले आहेत. 1 धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. बंटी जोशी होता डीप मध्ये, काय अंतर कापलंय बंटी जोशीने. एक्स्ट्रा कव्हर पासून निघाला स्वीपर कव्हरच्या कॅप मध्ये, तिथे बॉलला थांबवलं, धावा वाचवल्या. 2 धावा नक्की मिळतील. सबस्क्रायबर मीटर 8,10,000 सबस्क्रायबर 11,000चा पल्ला गाठलाय. 10 लाख जर झाले तर प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि पोहेकून दिलाय सीमा रेषा पार. षटका. तकदीर पाटील ही इज ऑन फायर नाव. त्याच्या पॅट मधून हवाई हल्ले येत आहेत. लेन बॉल होता, हलकासा लेग कटरचा प्रयत्न होता, लवकर पिक केली लेन आणि टिक केला त्याच्यावर षटकार. लगातो 670-76. तुम्ही पाहताय वरुण एस पाटील फाउंडेशन प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बॅश, तिसरं पर्व, पहिल्या रात्रीतला खेळ. तकदीर पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा स्ट्रोक आलाय. गावासाठी जबरदस्त क्रिकेट या सगळ्यांनी खेळलंय. यावेळेला पुढे गेला बॉल, कव्हरच्या क्षेत्रात खेळला, अगदी जमिनी लगत बॉल, मात्र क्लासिकल अंदाजामध्ये सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4-4 चौकार. तकदीर फक्त ऑन साइडलाच खेळत नाही तर तकदीर ऑफ साइडला देखील असे क्लासिकल स्ट्रोक मारू शकतो. ते या फटक्याने दाखवले. काय चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय तकदीरने. नेत्र दीपक फटका. पॉइंट आणि कव्हर पॉइंटचे क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या दोघांच्या गॅप मधून सुईतून धागा काढावा अगदी तसा हा बॉल काढलाय 4 धावांसाठी. खूप चांगली चेंडूवरची नजर पाहायला मिळाली. चांगलं फुटवर्क, चांगलं टायमिंग आणि रिझल्टही चांगलाच, आणि त्यामुळे 4 धावा पुन्हा एकदा मिळणार आहेत. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी तरी केला जातोय. कमबॅक तर गोलंदाजालाही करावे लागेल शहबाज यांना सुद्धा. समोर तकदीर खूप चांगली बॅटिंग करतात, 19 वर खेळतात आतापर्यंत. इकडे ज्याचा उल्लेख केला होता, गोलंदाजानेही कमबॅक केलाय. नवे तर ते करणं गरजेचं देखील होतं. डॉट बॉल. बॉलवर फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न थोडासा थांबला मागच्या पायावर आणि त्याच्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामुळे डॉट बॉल येतोय. लेन चांगली होती यावेळेला शहबाजची. टीमची धावसंख्या 24, 24 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अशा प्रकारचे चेंडू आले तर थोडासा दबाव देखील बॅटरवर देखील येऊ शकतो. पुन्हा एकदा तेच. याही वेळेला हा बॉल थोडासा पुढे होता, गती कमी होती. आणखीन एक डॉट बॉल. दबाव आता बॅटरवरचा वाढवला बॉलरने. फिंगर रोल केले या बॉलवर, गती काढली मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. कुठेतरी मागचा बॉल शॉर्ट होता, मागे टाकला होता, हा बॉल थोडासा पुढे टाकला, त्याचमुळे गती परिवर्तन पाहायला मिळालं. शहबाज शेखचं चांगलं व्हेरिएशन करतोय. गती परिवर्तन करून दबावात आता बॅटरला सुद्धा आणलंय, कारण लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. हाही बॉल थोडासा पुढे केलाय, मोठा फटका नाही आलाय, परंतु जमीन लगत चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता आणि सर्कलच्या आतमध्ये अडवला गेला. सुरुवातीला मोठे फटके आले खरे, परंतु शेवटच्या 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली. अशा रीतीने पॉवर प्लेच्या 2 ओव्हर संपतायत आणि धावसंख्या झाली 1 विकेट माघारी परतलेली असताना बामणडोंगरी टीमची 25. रेड डेव्हिल्स चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी च्या विरुद्ध तुम्ही पाहताय टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ. हा सबस्क्रायबर मीटर तुमच्या स्क्रीनवर आहे. 8,11,000 सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण झालेला आहे आणि येणाऱ्या या 6 रात्रीमध्ये म्हणजे 4 जानेवारी पर्यंत जर हा आकडा 10 लाख झाला तर प्रेक्षकांना देखील 10 लाख रुपयांची पारितोषिक वाटली जातील 70-70 स्पोर्ट्स कडून.
30 तारखेपासून 4 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. जय सोनी, मागच्या मॅचचा हिरो योगेश पेनकर हे दोन आयकॉन खेळाडू सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रेड डेव्हिल्स चॅम्प 11 या टीम मध्ये खेळत असताना दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकात चांगलीच धावसंख्या इकडे पाहायला मिळते. एक विकेट आली जरूर, परंतु धावसंख्या चांगली झाली आहे. विश्वजित वेगवान फटका खेळलाय पहिल्याच बॉलवर. फटका तर चांगला आहे, परंतु अडवलाही तेवढाच चांगला आहे. त्या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त. नमित पगडे हे नाव लक्षात ठेवावी. मगाशी देखील उल्लेख केला होता, काऊ कॉर्नर मिड विकेटला हा भिंतीसारखा उभा राहिलाय या टीमसाठी. या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फिल्डिंग केली. याही मॅच मध्ये नमित पगडेचा पाठलाग करतोय बॉल आणि तो काही त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ देताना पाहायला मिळत नाहीये. चांगली फिल्डिंग नमितची. पहिल्या बॉलवर धाव आली आहे फक्त एक. विश्वजित ठाकूर की फॅक्टर राहतील या मॅच मध्ये सुद्धा. महत्वाची विकेट तर घेतली गेली होती, परंतु हे दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला पॉइंटच्या दिशेने ढकललाय आणि एका बाजूने किल्ला लढवायची ही भूमिका पहिल्याही मॅच मध्ये पाहायला मिळाली होती संदेश यांची. आणि खूप चांगली भूमिका आहे संदेशची, कारण एका बाजूला माहिती आहे तकदीर अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. कित्येक वेळेला दिघोडे टीमच्या विरुद्ध ज्या वेळेला हा खेळाडू या टीमच्या विरोधात आला असेल त्या वेळेला त्याने आक्रमण केलेलं असेल. त्याचमुळे एका प्लॅनिंगने सध्या जीवदानी बामण डोंगरी हा संघ मैदानामध्ये खेळतोय, कारण तकदीर अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. हो वेगवान बॉल उसळी देखील आणि क्षणार्धात बॅटरला बरेचसे प्रश्न विचारता बॉल यष्टीरक्षकांच्या म्हणजे उस्मान यांच्या हातात. काय बॉल टाकलाय, लाजबाब. आणि म्हणूनच मगाशी मी हाच उल्लेख करत होतो की राऊंड विकेट राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध कधी येईल आणि तो आलाय. चांगली गोलंदाजी. रेड डेव्हिल्स नोएडा कडून देखील एक मोठी स्पर्धा उत्तर प्रदेश मध्ये होते. उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश. चॅम्पियन्स टीम साठी 10 लाख रुपयाचं पारितोषिक, रनर अप टीम साठी 6 लाख रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 8 टीम असतील, 6 ओव्हरच्या मॅच असतील. आणखीन एक बॉल त्याच पद्धतीचा पाहायला मिळतोय. जणू काही मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय, अशाच पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा टाकलाय. राऊंड द विकेट आले, बॉलला उसळी आणि यष्टीरक्षक. राऊंड विकेटने ज्या वेळेला गोलंदाजी केली त्या वेळेला यशस्वी ठरलाय. रेड डेव्हिल्स नोएडा म्हणजेच अर्पितजी चतुर्वेदी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा रंगेल. 10 लाख रुपयाचं पारितोषिक, पहिलं द्वितीय पारितोषिक 6 लाख रुपये रनरअप टीम साठी दिलं जाईल. 24 ते 26. विश्वजितचा आणखीन एक वेगवान गोलंदाज. यावेळेला चेंडूची उसळी थोडीशी कमी होती, परंतु वेग जबरदस्त होता. काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त कामगिरी. आणि त्याच बरोबरीने जर पाहिलं तर काल सुद्धा विश्वजित ठाकूरने कारनामा केला. बोरली पंचतन रॉयल फेस्टिवल मध्ये बॅटने 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा सुद्धा कारनामा काल विश्वजित ठाकूर यांनी रॉयल फेस्टिवल बोरली मध्ये देखील केला होता. विश्वजित या ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. विश्वजित ठाकूर या नावाची भारतभर आणि भारताच्या बाहेरही चर्चा का असते. पुन्हा एकदा मिस्टर JPL विश्वजितने दाखवलंय. पहिलं षटक ओव्हर द विकेटने टाकलं आणि हे षटक राईट हँडेड बॅटर आल्यानंतर राऊंड विकेटने अँगल करत असताना काय रिदम मध्ये गोलंदाजी केली. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की उगाच या खेळाडूला रायगडचा हार्दिक पांड्या म्हणत नाहीयेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतील. दोन्ही एक्स्ट्रा प्लेयर आता ड्रिंक्स मैदानामध्ये घेऊन जातील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 ला 1 अशी परिस्थिती. अपकमिंग टुर्नामेंट 70-70 स्पोर्ट्स वर भरपूर येणार आहेत. अपन नुकतीच पाहिली रेड डेविल्स नोएडा अर्पितजी चतुर्वेदी इनकी ओर से एक टूर्नामेंट आपके सामने होगा. उत्तर प्रदेश धमाका बिग बैश 24 से लेकर 26 फरवरी में वो टूर्नामेंट खेला जाएगा. और उसके बाद 70-70 स्पोर्ट्स पर हनन क्रिकेट क्लब आयोजित हनन प्रीमियर लीग गल्फ एडिशन सीजन 4 कतार में ये टूर्नामेंट खेला जाएगा. कतार फाउंडेशन क्रिकेट ग्राउंड कतार में ये प्रतियोगिता होने जा रही है. 18 से लेकर 23 फरवरी पर 18 पासून 23 फेब्रुवारी पर्यंत हनन प्रीमियर लीगचं आयोजन दोहा कतार मध्ये करण्यात आलेलं आहे. ती देखील स्पर्धा 70-70 स्पोर्ट्स वर येईल. आणि आणखीन एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. दिनांक 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी ही स्पर्धा
भिवंडीमध्येच पाहायला मिळणार आहे आणि एक अशी स्पर्धा मानकोलीच्या ग्राउंडवर असेल ज्यामध्ये जिल्हा निहाय संघ पाहायला मिळणार आहेत. 2 आयकॉन प्लस जिल्ह्याचा संघ ज्यामध्ये मुंबई डिस्ट्रिक्ट, मुंबई जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि गुजरातचा सौराष्ट्र आणि कच्छ यांना एकत्रित करून म्हणजे ही स्पर्धा या 6 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रंगणार आहे. एक वेगळा फॉर्मॅट आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. प्लस 2 आयकॉन. टेप बॉलचं षटक आता इथे सुरू होईल. टेप बॉलचं षटक आता सुरू होईल. 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी चौटा हिरवा मानकोली स्टेडियम मध्ये पाहायला विसरू नका. जिल्हा निहाय स्पर्धा 10 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, सेकंड पारितोषिक असेल 5 लाख. लीग मॅचेस असतील. बंटी आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल जर पाहिलं तर अगदी शरीराच्या दिशेने केला, थोडासा आतमध्ये देखील आला आणि इकडे धाव घेण्याचा प्रयत्न, थोडस दबाव निर्माण केला विश्वजितने. परंतु आता खऱ्या अर्थाने टेप बॉलवर पाहायचंय काय होईल. रनआउटची संधी होती, क्लोज होता हा कॉल. चांगला पिकअप, गॅदर अँड थ्रो, परंतु स्टंपचा भेद काही घेता आलेला नाहीये. 2 ओव्हर मध्ये ट्रॅकवर होती गाडी बामणडोंगरी या टीमची, परंतु मागचं षटक फक्त 2 धावांचं टाकले विश्वजित ठाकूरने आणि त्याच्यानंतर पलटवार केलाय. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. टेप बॉलचा आविष्कार स्थानिक क्रिकेटमध्ये देखील येतो आणि एक मोठी स्पर्धा. हो वेगात बॉल याची रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. थोडासा खाली राहिला आणि बंटी सुद्धा म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोजकांनी सगळ्या टीमला 15 दिवस अगोदर टेप बॉलचा बॉक्सच पाठवलाय आणि त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. चांगला बॉल बंटी जोशीचा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. अंदाज बांधून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल या टेप बॉलवर. तकदीर पुन्हा एकदा. हो आणखीन एक बॉल वेगवान, परंतु बॅटर आणि कीपर दोघांनाही बीट केलं गेलं. आणि आता प्रश्न हाही आहे की जय सोनी देखील बॅटिंगला कधी येणार, कारण चौथी ओव्हर तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही ओव्हर मात्र खूप महत्वाची आहे. आणि गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही या बॉलवर काय करायचं हे आता आत्मसात होऊ लागलं कुणालजी. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 29 धावा धावफलकावर आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 असणारी धावसंख्या त्यानंतर विश्वजितने लगाम घातला आणि त्या लगामाला आणखीन वाढवण्याचे काम सध्या बंटी करतायत. परंतु उत्तर देणं संदेश आणि तकदीर देखील जाणतात बामणडोंगरीसाठी. याही वेळेला थोडासा वेगात, जास्त वेगात चेंडू होता, जागेवरूनच खेळायचा प्रयत्न, परंतु बॉल पाठीमागे फरार होतोय बाईच्या स्वरूपात. 4 विकेट कीपर बीट, बॅटर बीट आणि सरळ बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. खराब विकेट किपिंग मी म्हणेन. आणि चर्चा होती जय सोनी हा कधी फलंदाजीसाठी येतोय. 12 ओव्हरच्या मॅच मध्ये जय सोनी या बॅटरने एक विश्व विक्रम केलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 62 बॉल मध्ये त्याने 214 धावा केल्यात. त्याची वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या आहे. 62 बॉल 214 धावा. तो जय सोनी मागच्या मॅच मधला हिरो होता ज्याला बामणडोंगरी संघ जिंकला. तो बॅटिंग साठी कधी येईल हाच आता सगळे जण प्रश्न विचारत असतील. दिल्लीला देखील खूप चांगली क्रिकेट खेळी केली होती. या वेळेला पुन्हा वेगात बॉल थोडासा पाठीमागेच केलाय आणि पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल आणि 2 धावा तिकडे मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 35 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. 4 ओव्हर प्रगतीपथावर असताना 35 धावा. संदेश आता हात उघडावे लागतील. तकदीर 16 बॉल मध्ये 21 केल्यात. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा आल्यात, परंतु मागच्या 2 ओव्हर मध्ये धावा थोड्याशा कमी आलेल्या आहेत. जीवदानी बामणडोंगरीचा विचार केला तर हेच तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खेळ आहे. बंटी पुन्हा एकदा संदेश यांच्यासाठी. या वेळेला थोडासा बॉल पुढे होता, खूप चांगल्या पद्धतीने ढकललंय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. हे टेप बॉलचं षटक देखील इकडे संपतंय आणि 4 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या झाली होती 37 धावा. यस, मोठ्या प्रमाणावर 70 स्पॉट्सवर आपण मॅचचा आनंद घेत आहेत आणि जे आपण मिशन ठेवलंय, मिशन 10 लाख, आणि ते जर का या स्पर्धेच्या अंतिम दिवसापर्यंत पूर्ण झालं तर प्रेक्षकांना सुद्धा तब्बल 10 लाखाची पारितोषिकं आहेत. 8,11,765.
4 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा झाल्यात. आता पुढील 3 ओव्हरचा खेळ. अरबाज गोलंदाजीसाठी. अरबाज शेख गोलंदाजी करताना दिसेल. 37 धावा. मिशन 1 मिलियन याच्याविषयी चर्चा सुरू आहे. 10 लाख सबस्क्रायबर झाले तर काय, असा प्रेक्षकांना मगाचपासून प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर या ओव्हरमध्ये जसा वेळ मिळेल तसा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन की काय तुम्हाला करायचंय. ते 10 लाख रुपयांची पारितोषिक जिंकायची असतील तर त्याच्यासाठी 4 ओव्हर संपलेत. चला टायमर सेट आहे. टायमर थांबलेला नाहीये. प्रॅक्टिस जेवढी कराल एक खेळाडू आतमध्ये येऊ शकतो. पाचवं षटक. अरबाज गोलंदाजीसाठी. कॅच इटचा कॉल. विकेट किपर खाली. झेल टिपला जाईल. उस्मान आलाय खाली आणि पहिल्याच बॉलवर अरबाजला यश मिळते. फलंदाज तकदीर आउट. पहिल्याच बॉलवर विकेट घेण्यात यशस्वी राहिले. अरबाज पेट एक्सप्रेस म्हणून देखील ओळखलं जातं या खेळाडूला आणि गावदेवी गावठांमधून देखील व्यावसायिक क्रिकेट खेळले त्याने काही कालखंड. इकडे जर पाहिलं तर बॉल तेवढा खराब होता कारण फुलटॉस बॉल होता, परंतु योग्य टायमिंग नाही करू शकले आणि बॅटर माघारी परत आहेत आणि अरबाज आले आणि पहिल्याच बॉलवर विकेटही घेऊन गेले. तर विकेट पडलीये त्याच्यामुळे थोडासा वेळ आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मिशन 1 मिलियन 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर तुमच्यासाठी 10 लाख रुपयांची पारितोषिक आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, उद्या 70-70 स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकला जाईल. त्याच्यामध्ये कमेंट सेक्शन ऑन ठेवलं जाईल. कमेंटमध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा जीपे नंबर, गुगल पे, फोन पे, UPI नंबर, UPI ID तुम्ही तिथे देऊ शकता. कमेंटमध्ये तुम्हाला तो द्यायचा आहे. मग आम्ही त्याच्या चिठ्ठ्या बनवणार आहोत. 10 लाख सबस्क्रायबर जर पूर्ण झाले तर लकी ड्रॉ होतील आणि त्यानुसार 10 लाख रुपयांची पारितोषिक प्रेक्षकांना शेवटच्या रात्रीमध्ये म्हणजे 4 जानेवारीला दिली जातील आणि त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्यानंतर आम्ही नक्कीच 70-70 स्पोर्ट्सवरच अपडेट देखील करणार आहोत. आणि ती पारितोषिक कशी असतील आता याची माहिती अगदी थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण 10 लाख रुपयांची पारितोषिक असतील प्रेक्षकांसाठी आणि मी मगाशी देखील त्याची चर्चा केली. या बॉल नंतर देखील सांगेन. 37 धावा. ओ चांगला फटका. खोलवर टप्प्याचा बॉल होता. कव्हर्सला दिशा दिली आहे. डीप मध्ये बॉल अडवला जाईल. 2 धावा मिळतील. खूपच चांगला ड्राईव्ह होता. लॉफ्टेड कव्हर्स मध्ये बॉल अडवला. 2 धावा मिळतील. परंतु 10 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर ही सुवर्ण संधी फक्त प्रेक्षकांसाठी आहे. 70-70 बरोबर काम करणारे कुठल्याच कॉमेंटेटरला त्याच्यामध्ये सहभाग नोंदवण्याची संधी नसेल, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये नसणार आहोत. त्याचबरोबर 70-70चे जेवढ्या ब्रांचेस आहेत, 70-70 स्पोर्ट्समध्ये जेवढे काही काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही संधी नसणार आहे. त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन, टेलिकास्ट करणारी टीम तुमच्यासाठी देखील ही संधी नसेल. फक्त आणि फक्त प्रेक्षकांचे नंबर, त्यांचा UPI ID, तुमचं पूर्ण नाव तुम्हाला कमेंटमध्ये उद्या एक व्हिडिओ येईल त्याच्या खाली युट्यूबला जाऊन तुम्हाला टाकायचंय, परंतु सबस्क्राईब करावं लागेल हे मात्र नक्की आहे. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे तिथे 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल मिळते. जय सोनी आलाय मैदानात. टीमची धावसंख्या 40. थोडीशी दुखापत झाली आहे. स्प्रेची मागणी होईल. फर्स्ट एड किट. आलेला थ्रो ज्या वेळेला आला त्याच वेळेला कदाचित बोटाला थोडासा जास्त धक्का लागलाय आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दोन्ही बॅटरने पहिली त्याची विचारपूस केली. हे सुद्धा एक खेळ भावना इकडे पाहायला मिळते. पाहूयात. जास्त अपेक्षा करूयात की जास्त दुखापत नसेल. अंगठ्यावर येऊन बॉल आदळला आणि त्याचमुळे अरबाज थोडासा थांबला. स्प्रे पाहिजे अरबाज. ओके, थँक्यू. पुन्हा एकदा तो फिट आहे. चाळीस धावा झाल्यात. 40. ला 2 अशी परिस्थिती आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावर असताना अरबाजच्या खात्यामध्ये 1 विकेट, 3 धावा त्याने खर्च केल्यात. मिशन 1 मिलियन
10 लाख सबस्क्रायबर जर 4 तारखेला पूर्ण झाले, सर्व प्रेक्षकांनी सबस्क्राईब करा. 10 लाख रुपयांची पारितोषिकं तुमच्यासाठी असतील. आता ती कशा प्रकारे असतील त्याची चर्चा सुरू आहे आणि त्याची माहिती थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. मागच्या वर्षी टीम खेळाडू मालामाल झाले, यावर्षी प्रेक्षक मालामाल होतील नवीन वर्षात. फटका हवेत आहे, चांगलं टायमिंग, मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावरून बॉलला फ्लाय केलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा 70-70, लगा तो सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक यावेळेला येताना पाहायला मिळाला. अरबाजचा हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढेच होता आणि त्याचा फायदा अगदी गुडघा जमिनीवर टेकवत असताना मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूप दर्जेदार फटका आलाय आणि 6 धावा वसूल केलेल्या आहेत. आता संदेश देखील गोलंदाजाला गोंधळात टाकतायत, कारण चांगली बॅटिंग करू लागलेत आणि कधी कशी बॅटिंग करायची संदेश यांना बरोबर माहिती आहे. मिड ऑफ आतमध्ये होता, त्याला बाहेर ठेवलं. आता लॉंग ऑफला लेफ्ट हँडेड बॅटर थोडेसे आक्रमकच असतात. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट गलीमध्ये एक फिल्डर. परत उडवलाय स्ट्रेट, अगदी बाणासारखा बॉल सीमा रेषा पलीकडे, लगा तो सिक्स. संदेश गोंधळीच्या बॅट मधून षटकारांचा गोंधळ. षटकार अरबाजच्या विरुद्ध तुटून पडलेत. हाही बॉल अरबाजने वेगात केला, थोडासा पुढेच केला आणि सरळ रेषेत खेळला मात्र यावेळेला. आणि मागील 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तो जो दबाव निर्माण केला होता ना गोलंदाजाने, तो मात्र आता थोडासा हटवलाय आणि आता संदेश गोंधळी आपले रंग दाखवतात बॅटिंगचे. खूप सुंदर, चांगली बॅटिंग. 50 अप, 50 धावा पूर्ण, 52 धावा स्कोर बोर्डवर. रेड डेव्हिल्स चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी. ओ कटरचा वापर, कमी गतीने टाकलेला बॉल, स्वतःवर थोडासा नाराज अरबाज, कारण मागच्या 2 बॉलवर 2 षटकार आलेले आहेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर टाकण्यासाठी 25 मिनिटं बरोबर तुम्ही घेतलेत. पुढचं षटक टाकण्यासाठी 5 मिनिटं म्हणजे 7 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. 2 एक्स्ट्रा आहेत. 32 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर चॅम्प 11 रेड डेव्हिल्स नोएडा या टीमची धावसंख्या आहे 52 धावा. 8,12,000 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत 70-70 स्पोर्ट्सचे. त्याच्यामुळे 10 लाख सबस्क्रायबर जर पूर्ण झाले तर 10 लाख रुपयांची पारितोषिकं आहेत प्रेक्षकांसाठी. उद्या एक व्हिडिओ 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर येईल. त्याच्या खाली कमेंट सेक्शन ऑन असेल आणि त्या कमेंटमध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा जीपे नंबर, फोन पे नंबर, UPI ID काही दिलं तरी चालेल. आणि ज्या वेळेला लकी ड्रॉ होईल त्यावेळेला अनेक भाग्यवान प्रेक्षक असतील, त्यांना 10 लाख रुपयांचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी काही अमाऊंट तुम्ही जिंकाल 10% TDS कापून, कारण एकदम क्लिअर काम असतं 70-70 स्पोर्ट्सचं. 10% TDS कापून तुम्हाला ते पारितोषिकं दिली जातील ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून. कारण शेवटी तो TDS आणि त्या सगळ्या गोष्टी भराव्या लागतात. एखादी कंपनी ज्यावेळेला फॉर्म होते, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे TDS कापून तुम्हाला ते पैसे दिले जातील आणि ते पारितोषिक काय असतील याची माहिती थोड्याच वेळात तुम्हाला देऊ. 52 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, ओव्हर पिच होता, गॅप मध्ये जाईल, वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा घेत येतोय चौकार. खूप चांगला फटका, अगदी थोडेसे शफल झाले त्याच वेळेला बॉल त्यांच्या बॅटच्या अगदी रडार मध्ये केला आणि मागील मॅच मध्ये 49 धावांची एक जबरदस्त खेळी केली आणि याही मॅच मध्ये त्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. सगळ्यात मोठा विक्रम आहे जय सोनीच्या नावावर क्रिकेट मधला. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये 12 ओव्हरच्या मॅच मध्ये 62 बॉल खेळून त्याने 214 धावा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक मोठा खेळाडू आहे जय सोनी. परत एक वेळेला हवेत आहे, टायमिंग फसल्यासारखं वाटतंय. डीप मध्ये फिल्डर आहे, झेल टिपलाय, फलंदाज बाद. नमित पगडेने हा झेल टिपलाय. नमित खूप चांगली, नमित ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय कौतुक त्यांचंही करावं लागेल. परंतु जय आणखीन एक मोठा फटका मारायला गेले, परंतु शहबाजच्या या चेंडूवर फसले, लांबी नाही जाऊ शकली आणि आणखीन एक विकेट आली आहे. नमित पगडे ने हा झेल टिपलाय. आणखीन एक मोठा धक्का. जय सोनी मागच्या मॅचचा हिरो तो आता परतलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये 49 धावांची खेळी साकारली होती.
त्याचबरोबर आणखीन एक माहिती प्रेक्षकांसाठी, आमचे देखील रिलेटिव्ह त्या 70-70च्या प्रेक्षकांमध्ये नसतील. इवन 70-70 फॅमिली मध्ये जे आहेत त्यांचेही कोणी रिलेटिव्ह त्याच्यामध्ये कमेंट करणार नाहीत. 70-70चे जे शॉप्स आहेत संपूर्ण भारताच्या बाहेर शॉपमध्ये काम करणारे ज्यांचे शॉप मालक आहेत ते देखील त्या 70-70च्या कमेंट सेक्शन मध्ये नसतील. ही फक्त चढाओढ प्रेक्षकांसाठी आहे आणि प्रेक्षकांनाच पारितोषिक दिले जातील. एकदम पारदर्शक तुमच्या समोरच ड्रॉ होईल शेवटच्या दिवशी जर 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले 70-70 स्पोर्ट्सचे. अब तक 56 धावा स्कोर बोर्डवर. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. शुभम पाटील बॅटचा स्विंग चांगला आहे, थोडासा खाली लागतोय, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, सिंगल मिळेल शुभम पाटीलच्या खात्यामध्ये. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 57 धावा 57. मॅच अगदी बॅलन्स चालू आहे. पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने मॅच रंगायला पाहिजे तशीच रंगलेली आहे. ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. काही एखादं षटक गोलंदाजांच्या बाजूने जाते तर लगेच एखादं षटक बॅटरच्या बाजूने जाताना देखील पाहायला मिळत आहे. आणि शहबाज यांच्या पहिल्या बॉलवर जसा मोठा फटका आला त्यानंतर त्यांनीही कमबॅक केलंय. 57 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 16 प्रोग्रेस. 6वं षटक सध्या मार्गस्थ आहे. 7-7 ओव्हरचे सामने आहेत. बॉल हवेत आहे, उंची जास्त गाठली आहे, स्क्वेअर लेग खाली येतोय. जजमेंट चांगलं होतं. कॅच ड्रॉप. तेज जोशीने हा झेल सोडलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचे टॉस साठी. आमच्या टॉस बॉक्स मध्ये टीम खार्डी, गावदेवी खार्डी आणि त्याचबरोबर पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. जीत भोईर कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचंय. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. इकडे जर पाहिलं तर गोलंदाजाचा चेंडू जरा बरोबर होता परंतु फटका फसला होता बॅटरचा. चेंडूवरचं नियंत्रण किंवा जी नजर होती शेवटच्या क्षणी निघाली होती परंतु क्षेत्ररक्षकानेही चूक केली आणि त्याचा फटका इकडे बसला. पुढचा बॉल फुल टॉस. आता फोर्स चांगला केलाय परंतु फिल्डर आहे विश्वजित, कोणती चूक होणार नाही. शुभम पाटील आउट होतोय. चौथा धक्का बसतोय सध्या टीम बामण डोंगरीला. या बॉलवर जे राहिलं होतं अगोदरच्या ते या बॉलवर पूर्ण केलंय. लोअर फुल टॉस बॉलला समोर लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ते टायमिंग नाही गाठू शकले बॅटर आणि विकेट इकडे येताना पाहायला मिळत आहे. शहबाजला यश मिळत आहे. 6वं षटक आहे. 2 विकेट या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्या. शहबाज शेखच्या खात्यामध्ये एक चौकार, 6 धावा. या ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 58. न्यू बॅटर आर्यन नाईक मैदानामध्ये येईल. शेवटचा बॉल या 6व्या षटकातला. नेक्स्ट मॅच गावदेवी खार्डी, दिनेश हिरामन पाटील साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला संदीप पाटील यांचा संघ पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचे टॉस साठी. धावा 58. शेवटचा बॉल. अपील होते आणि ती अपील उचलून धरली जाईल. अंपायर कडून इशारा येतोय. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट. 3 धक्के दिलेत या ओव्हर मध्ये. शहबाज शेखने धावा आल्यात फक्त 6. ओव्हर नंबर 6चा खेळ संपला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा स्कोर बोर्डवर. टीम जीवदानी बामण डोंगरी रेड डेव्हिल्स चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरी. अर्पित जी चतुर्वेदी अँड दर्पण देडिया यांचा संघ आहे. रेड डेव्हिल्स अँड चॅम्प 11 बामण डोंगरी. 8,12,000 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत 70-70 स्पोर्ट्सचे. भरपूर मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. जर हा आकडा 10 लाख झाला येणाऱ्या या 6 रात्रीमध्ये तर भरघोस पारितोषिक प्रेक्षकांसाठी 10 लाख रुपयांची पारितोषिक प्रेक्षकांसाठी देखील आहेत. त्याच्यासाठी उद्या एक व्हिडिओ येईल. तो असेल YouTube चॅनलवर 70-70 स्पोर्ट्सच्या आणि त्याच्या कमेंट सेक्शन ऑन ठेवला जाईल. त्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा जीपे फोन पे नंबर तिथे द्यायचा आहे आणि त्याचे चिठ्ठ्या आम्ही बनवणार आहोत. जेवढ्या कमेंट्स येतील त्या प्रत्येक प्रेक्षकाच्या कमेंटसह
त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवल्या जातील आणि शेवटच्या दिवशी एका बॉक्समध्ये त्या टाकल्या जातील आणि त्याच्यातून जे भाग्यवान विजेते आहेत त्यांना या स्पर्धेमध्ये 10 लाख रुपयांची पारितोषिकं दिली जातील. ती पारितोषिकं कशी असतील याची माहिती या ओव्हर नंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. भानुदास न्यू बॅटर मैदानामध्ये कॅचिटचा कॉल आहे. प्रयत्न होता परंतु बॉल थोडासा पुढे पडला आणि शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्याचा प्रयत्नही झाला. ते धाव मिळताना दिसेल. एक अरबा शेख शेवटचं षटक हाताळतोय. खूप महत्वाचं असेल हे षटक, ज्या पद्धतीने ही धावसंख्या पुढे निघाली आहे. एक 7 षटकांचा सामना आहे आणि 71 पर्यंतची धावसंख्या जर पाहिली तर तेवढीच निर्णायक असू शकते. त्यामुळे या ठिकाणी 70 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असेल, कारण दोन्ही टीमची स्ट्रेंथ पाहता एक 71 बनणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 60. संघर्ष करण्यासाठी चंदूजी खूप महत्वाची धावसंख्या उभारली आहे. हो, खूप चांगली आहे, परंतु इकडे अरबाज थोडासा वेग काढायला गेले. अँगल बनवत बॉल बाहेर गेला आणि अंतिम षटक आहे. रिचेबल चेंडू टाकायचा नाही, कदाचित हाही प्रयत्न इकडे असेल. साठ धावा स्कोर बोर्डवर. शॉर्ट बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. प्रेक्षक मध्ये नाही तर इथे झेल सोडलाय. फिल्डर होता, त्याच्या हातातून झेल निसटतोय आणि आता धावा मिळताना दिसतील. या बॉलवर देखील एक टीमची धावसंख्या 61. 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी चौटा हिरवा स्टेडियम मानकोली हे देखील विसरू नका, कारण तिथे देखील आपण जिल्हानिहाय क्रिकेटचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये करणार आहोत. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सौराष्ट्र, कच्छ आणि पालघर या जिल्ह्यांचे खेळाडू खेळताना दिसतील. फुलर लेनचा बॉल होता. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. आणि आता टीव्ही अंपायरची मदत. साऊरला 58 धावा होत्या. 58 58 होत्या. त्याच्यानंतर एक सिंगल आली पहिल्या बॉलला 59. त्याच्यानंतर वाईट बॉल आला 60. त्याच्यानंतर एक सिंगल आली. पहिल्या बॉलला 2 आहेत. ओके, मग 64 झाल्यात. ओके, तर 6 टीम असतील. 5 मॅच लीग मॅच मध्ये त्या खेळताना दिसतील आणि ही स्पर्धा 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी म्हणजे प्रत्येक टीमला 5-5 मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे. मुंबईची फ्रँचायझी फिरोजभाई यांनी घेतली आहे. ठाण्याची फ्रँचायझी ट्रायडंट राणा अंकल यांच्याकडे आहे. रायगड विशाल जितेकर, पालघर अनिकेत राऊत, पुना निलेशदादा भिंताळे एनबी स्पोर्ट्स, सौराष्ट्र अँड कच्छ बालाजी यांच्याकडे आणि पालघर मग अशी अनिकेत यांच्याकडे असेल. 2 आयकॉन खेळाडू ऑल ओव्हर इंडियातून येतील. 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी मानकोलीच्या क्रीडांगणावरती स्पर्धा पाहायला विसरू नका. धावा 63 झाल्यात. बामणडोंगरी 63 धावा झाल्यात. 64 नाही 63 झाल्यात. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे 1 धाव मिळेल. आता धावा होतील 64. स्कोरबोर्ड चेक झालाय. बामणडोंगरी लक्षात घ्या, आता धावा झाल्या 64. 64. 6 संघ आहेत. एकमेकांबरोबर 5-5 सामने तुम्हाला खेळायचे आहेत. त्याच्यानंतर टॉप 4 टीम क्वालिफाय होतील. सेमीफायनल आणि फायनल असा तो प्रवास असेल.
त्याच्यामुळे 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा रंगेल मानकोलीच्या क्रीडांगणावर. 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला विसरू नका. बॉल हवेत आहे, कॅच इटचा कॉल. फिल्डर येतोय खाली, लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. वाटचाल 70च्या दिशेने निघाली होती, परंतु थोडंसं कंट्रोल केलंय. अरबाजच्या पहिल्या षटकात जरूर 2 षटकार आले, परंतु या षटकात अरबाजने चांगलं कमबॅक केलंय. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून झाली आतापर्यंत, परंतु डाव नाही संपला. प्रयत्न तर हेच सुरू आहेत की उत्तरार्धात उरलेल्या चेंडूमध्ये मोठा फटका यावा. आदित्य दाखल होताना पाहिलं मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 70-70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत. अरबाज एक वेगळं सेलिब्रेशन आहे त्यांचं. पेट एक्सप्रेस अरबाज. 64 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 7 मार्गस्थ आहे. 7-7 षटकांचे सामने या वर्षीचे हे वैशिष्ट्य राहिलंय. अडीच सामना आतापर्यंत झालेला आहे, म्हणजेच ही इनिंग आता समाप्तीच्या मार्गावर आहे. 2 सामने संपलेत आणि हा 2.5वा सामना. 6 लाख व्ह्यूअरशिप आतापर्यंत 70-70 स्पोर्ट्सला लाभली आहे. मागच्या वर्षी पहिल्या दिवशी 6 लाख व्ह्यूअरशिप आली होती. 2.5 मॅच मध्ये 6 लाख व्ह्यूअरशिप झालेली आहे आजच्या दिवसामध्ये. ओ वाईड यॉर्कर, चांगला प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे फलंदाज रनआउट. धावबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. 7वी विकेट गमावली आहे बामणडोंगरी टीमने. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आता अरबाज यांचा होतोय आणि उत्तरार्धात खूप चांगली कामगिरी आणि चांगलं कमबॅकही झालंय. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. भानुदास मात्रे आउट. शेवटचा बॉल शिल्लक. कॅप्टनने टॉस साठी यायचे. टीम गावदेवी खार्डी आणि टीम पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. चौसष्ट धावा स्कोर बोर्डवर बामणडोंगरी या टीमची धावसंख्या आहे. रायगड क्रिकेटमध्ये सलग 3 हंगाम सर्वोत्कृष्ट संघ म्हणून त्या टीमची ओळख आहे. टॉप मोस्ट टीम म्हणून त्या टीमची ओळख आहे. आणि या हंगामात त्यांनी ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये, महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये पहिली मॅच जिंकली आहे. क्वालिफाय आज ते करतील का? या मॅच मधून एक संघ क्वालिफाय होईल. फुलर लेनचा बॉल होता. अंपायरचा इशारा. वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त बाहेर टाकलाय. वाईड बॉल असेल. धावा झाल्यात आता 65. 65 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच होईल दुसऱ्या डावात सुद्धा, कारण ज्या पद्धतीचा हाही काही कमी धावसंख्या नाहीये, परंतु जाता जाता या डावामध्ये एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मानस किंवा हा या ठिकाणी राहणार आहे. 65 रन. शेवटचा बॉल शिल्लक या सत्रातला. शेवटच्या बॉलवर कॅच इटचा कॉल आहे. विकेट किपरने कॅच ड्रॉप केलाय. उस्मानच्या मागे चाललाय बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. डिरेक्ट हिट फसला. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव मिळेल का? नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 2 धावा मिळाल्यात. शेवटच्या बॉलवर धावा झालेल्या आहेत 67. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 68 टू विन आणि यानंतर टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये चंदू शेटे. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. दोन महत्वाचे सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. महेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनायक जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश साठी विनायक सरांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. आम्ही त्यांचा विशेष सन्मान करत आहोत.
या महेश पाटील साहेब. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅशसाठी आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान केला जातोय. ज्या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे, या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान. अमर भोसले साहेब या, आपलाही एक विशेष सन्मान केला जातोय. या विजय दादा. साजिद कुरेशी आणि बबलू खान साहेब यांचे आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. टॉसकडे चाललेलो आहोत, परंतु त्या अगोदर हे दोन सन्मान. या साजिद भाई या. विजयदादा सन्मानित करतायत या ठिकाणी साजिदबाईंना. आपलाही विशेष सन्मान इकडे केला जातोय. चर्चा आहे या स्पर्धेची आणि या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले हे प्रमुख अतिथी बबलू देखील या, आपला एक सन्मान केला जातोय. महेश पाटील आपला एक विशेष सन्मान करतील. हे सगळे अतिथी आहेत जे आजच्या दिवसामध्ये खास आवर्जून इकडे उपस्थित राहिले या ग्रामीण धमाका बिग बॅश साठी. आणि टॉस साठी यायचे. हा या एवन जोडी. सुपरहिट जोडी. या दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जरी पराभूत झाले असतील तर केतन मात्र हे ते नाव आहे ज्या नावाने ग्रामीण धमाका बिग बॅचच्या 2 मोटरसायकल बाईक जिंकलेल्या आहेत. हा, 2 जवळजवळची गाव आहेत आणि दोन्ही डोंबिवली परिसरातील आहेत. हा, टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल, काय वाटतं पहिल्या मॅच मध्ये काय चुका झाल्या आणि या मॅच मध्ये काय रणनीतीने आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरणार आहात? आता तर रणनीतीमध्येच खेळायला लागेल आणि ही मॅच इम्पॉर्टंट जिंकायचा प्रयत्न करू. निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहे. केतन, तुमचा संघ नेहमीच या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं. दोन्ही पर्व काय चुका, असं वाटतं की काय चुका झाल्यात या मॅच मध्ये टाळून पुन्हा एकदा जोमाने उतरायचंय? हो नक्कीच, कारण की थोडी बॅटिंग थोडे बॅकफुटवर आले सर्व, त्याच्यामुळं कमी स्कोर झाला. आता चांगली बॅटिंग करू आणि आता चेसिंग आहे आम्हाला, तर कमीत कमी रनावर रोखू आणि चेसिंग करू. सोपं नाही आहे. सातत्याने ट्रॅव्हलिंग, प्रवास, इकडून तिकडे जायचं तिकडून तिकडे जायचं आणि परफॉर्मन्स द्यायचा. परंतु या स्पर्धेशी केतनचं एक वेगळं नातं राहिलंय. अपेक्षा असेल याही मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स तुमचा होईल. 2 बलाढ्य संघांमधील लढत आपल्या भेटीला येणार आहे यानंतर. त्यामुळे जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे.
दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. विजयासाठी धावांचं लक्ष्य 68 धावांचं लक्ष्य आहे. दुसरा डाव सुरुवात होतोय. उस्मान पटेल पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सुरुवात इकडे जय सोनीची चांगली होते. हे चांगलं बॅटल आहे. आयकॉन खेळाडू विरुद्ध आयकॉन. उस्मानला पहिल्या बॉलवर थोडंसं शांत ठेवलंय जय सोनीने. पहिला बॉल बॅटची आतमधली कडा घेतली, खाली राहिला, डॉट बॉल येतोय. टार्गेट आहे या मॅच मध्ये 68 धावांचं, 68 टू विन. सुरुवात जर पाहिली तर जयने आज खूप प्रभावित केलंय बॅटिंगने सुद्धा आणि बॉलिंगने सुद्धा. उस्मान चांगला बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकला होता, मिड ऑफला ढकललाय, परंतु एक धाव नाही रोखू शकले. सुरुवात झाली धावसंख्येची आरसीसी पेठची. आदित्य प्रिया लॉजिस्टिक. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ पहिला सामना जिंकला. दोन्ही बॅटरने खूपच चांगली बॅटिंग केली, परंतु या मॅच मध्ये 68 धावा चेस करायच्यात. आणि मागच्या मॅचची कहाणी जर तुम्ही पाहिली तर तिथे टेप बॉल ओव्हर मध्ये 2 षटकार मारले. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार मारलाय. सोहेल यांना आपण पाहतोय. हा रेलिंग जे एलईडीच्या गेटच्या बाजूला रेलिंग आहे, रेलिंग पासून थोडस मागे वा. सगळ्यांना विनंती असणार आहे. अगदी जोर दिलाय आपण. यावेळेला फटका चांगला आलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न आणि काय बॉल अडवला. अतिशय सुंदर. अख्खं मैदान टाळ्या वाजवत आहे. का नाही वाजवणार. जबरदस्त फिल्डिंग. आर्यन नाईक तिथे होता आणि ओ स्टेपिंग चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायर तुम्ही? येस, ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे. टीव्ही अंपायरची मदत. ओ स्टेपिंग चेक केलं जाईल. ओ स्टेपिंगचा नो बॉल आहे का, परंतु आर्यनचं कौतुक व्हायला पाहिजे. आर्यनने नक्की धावा वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. तसेच गाडी नंबर MH05FG 1864 1864 कोणाची असेल तर थोडीशी बाजूला घ्या. वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. चांगली फिल्डिंग देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. खरी चांगलं घमासान पाहायला मिळणार आहे. ॲव्हरेज, कारण या ज्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, खेळपट्टी पाहता, चेंडू पाहता, प्रति षटका गणित 10 धावा ही बऱ्यापैकी धावसंख्या आणि जवळपास तेवढीच धावसंख्या इकडे कोणाला जी पाहायला मिळते आणि त्यामुळे मजा येईल. फक्त एक महत्वाचा घटक आहे या मॅच मध्ये, तो म्हणजे एक षटक जे आहे टेप बॉलचं, त्याच्यावर धावा येणार की नाही येणार, विकेट येणार की नाही येणार, यावर सगळ्या मॅचचं गणित बऱ्यापैकी अवलंबून सुद्धा असेल. एक्झॅक्ट. आणि मागच्या मॅच मध्ये त्याच टेप बॉलच्या ओव्हर मध्ये या दोन्ही बॅटरने एक एक षटकार मारला होता. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. टेप बॉलच्या ओव्हर मध्ये कुठल्याही बॅटरने सिक्सर मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. ओव्हर स्टेपिंग चेक केलं जातं. हा नो बॉल आहे की नाही याच्याविषयी सध्या तरी डिसिजन पेंडिंग. नो बॉल आहे. म्हणजेच ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय घेतला तो योग्य होता. त्यांनी लगेचच कॉल केला की कुठेतरी आम्हाला चेक करायचंय हा नो बॉल आहे की नाही, आणि त्याचमुळे ओ स्टेप केलेला आहे गोलंदाजाने. नो बॉल आहे +2 अशा 3 धावा मिळतील. उस्मान पटेल आणि सोहेल शेख यांना आपण या ठिकाणी पाहतो आणि सोहेल देखील तेवढाच दर्जेदार खेळाडू आहे. ज्यावेळेला मला पहिली ग्रामीण धमाका बिग बॅश आठवतोय, सोहेलने अर्धशतक केलं होतं आणि फ्री हिट असणार आहे. आता या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतील ही जोडी देखील तेवढीच महत्वपूर्ण आहे आणि ही जोडी मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाली होती. सोहेल ओहो, वेग वाढवला होता यावेळेला थोडासा, परंतु बॉल वाईड आहे. जय सोनी हा दबाव आहे. मागचा बॉल थोडासा ओ स्टेप केला, त्याच्यानंतर फ्री हिट होता, त्याच्यामुळे थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त ऊर्जा झोकली गोलंदाज जय सोनीने. अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. पहिल्या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा. कमी गतीचा बॉल टाकलाय आणि हा समोर ढकलला मिड ऑनला, परंतु तिकडे एक धाव मिळेल. बॉल रिलीज करण्याची पद्धत आणि अगदी लेंथ वरून कधीतरी आतमध्ये कधीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो त्यांचा. आणि शेवटच्या क्षणाला बरोबर टप्प्यामध्ये गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतं जय सोनीकडून. पहिला ऑन साइडला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. मिड ऑनला चांगली फिल्डिंग, सिंगल मिळते सोहेलला. आता उस्मान असेल स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्यात 6. 6 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. नियंत्रण तर आहे, परंतु उस्मान पटेल हे असं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या दुनियेमधील खूप मोठं.
ओहो, आणखीन एक चांगला बॉल उस्मानसाठी. थोडासा दूर ठेवला बॉल, थोडासा पुढेही ठेवला, परंतु त्याच्यावर देखील धाव घेतली उस्मान यांनी. एक धाव. वाईड यॉर्करचा प्रयत्न, चॉप केला या बॉलला, पॉइंट मध्ये सिंगल मिळते. 7 धावा. पार्टनरशिप बिल्ड होते आणि इथे एक गोष्ट पाहायला मिळते की पार्टनरशिप बिल्ड करतायत, जास्त अटॅक करण्याचा प्रयत्न नाहीये ऑल इंडिया आयकॉन खेळाडूवर. कदाचित ते वाट पाहतात ग्रामीण खेळाडू कधी गोलंदाजीसाठी येतोय. हो, प्रीमियर लीगचं क्रिकेट किंवा आयकॉन बेस्ड क्रिकेट असतं, हे रणनीतीनेच खेळावं लागतं. विचारपूर्वक प्रत्येक षटक, प्रत्येक चेंडू खेळावा लागतो. यावेळेला मात्र थोडंसं पहिलं वाट पाहिली बॉलची आणि त्यानंतर हा फटका खेळला. फटका फसलाही होता, कॅच पकडण्याचाही प्रयत्न झाला, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय. 4. कल्पेश ठाकूर शॉट फाईन लेगला खेळाडू होता आणि त्याच्याकडून ही चूक झालीये. हुक शॉट, बॉल मागे गेला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये होता, माफ करा, शॉट फाईन लेगला नव्हता तो आणि तिथून झेल सोडलाय कल्पेशने आणि तिथून तो देखील भवऱ्यासारखा फिरत होता बॉलच्या बरोबर आणि शेवटी हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. खूप चांगलं गुणसंख्याक लेखनचं काम इथे सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अल्पेश गायकवाड करतात. आजच्या पहिल्या रात्रीमध्ये धावा झाल्यात 11. फलंदाज एकही बाद झालेला नाहीये. सरासरीची धावसंख्या तर आतापर्यंत गाठलेली आहे. 11 धावा धाव फलकावर आहे. पुन्हा सोहेल. या वेळेला पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहा, मागील बॉलवर सोहेलने देखील एक रणनीती बनवलेली आहे. ज्या पद्धतीने ही गोलंदाजी होते ना, थोड अचूक टप्प्याची, कमी गतीची, ते नेहाळत बॅटिंग करतायत ते आता. 12 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. अगदी बरोबर. खूपच चांगला खेळ दोन्ही फलंदाज करताना दिसतात. 36 बॉल 56 धावा. 36 बॉल मध्ये 56 धावा करायचे. 56 फ्रॉम 36 असं समीकरण आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये युसुफ सय्यद सर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. हिंदीतून आपल्यापर्यंत समालोचन ते पोहोचवत आहेत. त्याचबरोबर प्रमोद शेडगे. आणखीन एक चांगला आवाज, पालघर जिल्ह्यातील सुमधुर आवाज. त्याचबरोबर जुन्नर भूषण, मुंबई भूषण, चंदू शेट्टे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. 70-70 स्पोर्ट्सचा सबस्क्रायबर मीटर. 8,13,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. मिशन 1 मिलियन आपल्याला पार करायचंय. 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला. त्यामुळे नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जर 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर प्रेक्षकांना देखील 10 लाख रुपयांची पारितोषिक दिली जातील येणाऱ्या 4 जानेवारीला, म्हणजेच नवीन वर्षात प्रेक्षकांची दिवाळी. आदित्य पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 12 धावा, बऱ्यापैकी धावसंख्या तर झालेली आहे, परंतु पॉवर प्लेच्या 2 ओव्हर आणि एक टेप बॉल शोर ही या मॅच मधील की फॅक्टर असणार आहे. कारण जरी सुरुवात चांगली झाली असेल, विकेट आलं तर दबाव देखील येऊ शकतो. त्यामुळे बामण डोंगरीला सुद्धा विकेटसाठी जावं लागेल. यावेळेला वेगात बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल निर्धाव. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध लेफ्ट आर्म सीमरचा वापर केलाय. आदित्य पाटील गोलंदाजीसाठी आलाय. थोडासा ऍडव्हान्टेज आहे बॅटरला, परंतु पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ गेला विकेट किपरच्या हातात. डॉट. टेनिस बॉलचे आंतरराष्ट्रीय सितारे ॲज आयकॉन म्हणून दोन्ही टीम मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. बराचसा बाहेर उसळी होती आणि अडवला जातोय मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, जिकडे एक धाव मिळेल. संदेश पाटील होता शॉर्ट थर्डमॅनला. त्याने बरोबर अंदाज बांधला. जर कॅच साठी गेला असता तर नक्कीच उसळी घेत बॉल गेला असता बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर चांगला अंदाज इथे मी म्हणेन संदेशचा. टीमची धावसंख्या 13. एकेरी धावा येत आहेत. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. आदित्यने नक्कीच पलटवार केलाय. हा सामना खूप महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो थ्रू क्वालिफाय करताना दिसेल या स्पर्धेमध्ये पुढील फेरीमध्ये. चांगला संघर्ष मात्र ठिकाणी दोघांमध्ये देखील रंगताना पाहायला मिळतोय. एकाला थांबवायचंय तर एकाला धावा करायच्यात. उस्मान थोडंसं जास्त सफल होऊन आपल्या अनोख्या शैली स्ट्रोक खेळायचा होता मिड विकेटला, परंतु टायमिंग नाही झालं, कारण बॉलर जसे सफल झाले बॉल त्यांना फॉलो करत असताना आणखी बाहेर टाकला. सिंगल मिळते. एकेरी धावा. आतापर्यंत 3 बॉल टाकून झालेत. तर आदित्यकडून 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा स्कोर बोर्डवर आलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना आरसीसी पेठ, आदित्य प्रिया लॉजिस्टिक, दीपक चव्हाण जे उद्योजक आहेत त्यांचा संघ आहे. एक मातब्बर संघ मैदानामध्ये खेळलाय. खेळताना दिसतोय. रातो के कातिल या नावाने या टीमची एक वेगळी ओळख आहे. दोन्ही संघ बलाढ्याचे आहेत. मॅच चांगली होईल. हो हो, आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तिकडनं थोडीशी उसळी, अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली या बॉलवर. लेन बॉल होता बरोबर आणि टप्पा पडल्यानंतर चांगलाच उंची घेत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. खांद्याचा खूप चांगला वापर करतोय. थोडासा राऊंड ऍक्शनने गोलंदाजी करत असताना आदित्य पाटील या ओव्हरमध्ये.
डावखुऱ्या त्याच्या बॅटरसाठी आतापर्यंत तर खूप चांगली गोलंदाजी केली त्यांनी. यावेळेला मात्र हाई बॉल थोडासा ऑप्शनच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न मिड विकेटला झाला. तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील आणि एका धावेने धावसंख्या आतापर्यंत आदित्यचं हे षटक कुणालजी खूप चांगले राहिले. अप्रतिम गोलंदाजी, नो डाऊट 5 बॉल त्यांनी या ओव्हरमध्ये टाकलेले आहेत, डिलिव्हर्ड केलेले आहेत. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या, 2 डॉट बॉल टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे सोहेलला शांत ठेवलंय, लेफ्टी बॅटरला शांत ठेवलंय या मॅच मध्ये. आदित्य, सोहेल आणि उस्मान सोपं नाहीये. या दोन्ही अशा खेळाडूंना रोखण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलंय, परंतु तुम्ही या दोघांना जास्त काळ खामोशही ठेवू शकत नाही. केव्हाही प्रति हल्ला होऊ शकतो. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल जरूर होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झाला होता. तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इकडे कदाचित रणनीती बॉलरची ओळखली होती उस्मान यांनी, परंतु तिकडे फिल्डर निघाले. तकदीर होता डीप मध्ये, फुलर लेनचा बॉल होता आणि एक्स्ट्रा कव्हरला उडवला होता. मिड ऑफ आतमध्ये होता. हाच अंदाज फलंदाजीमध्ये नेहमीच भावतो उस्मान पटेलचा, परंतु तिथे तकदीरने बरोबर अंदाज बांधला. पायाच्या समोर बॉल पडला आणि इथे ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 16 धावा. पाण्याची मागणी होते बॅटरसाठी, लगेच 12th मॅनने त्याची पूर्तता करावी. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 30 बॉल मध्ये धावा करायच्यात 52. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 12 धावा आल्या, म्हणजे तिकडे बऱ्यापैकी बॅटिंग करणारी टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक, RCC पेट या टीमने मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न केला. परंतु आदित्य पाटील जसे आले ना, तसे जर पाहिलं तर रेड डेव्हिल्स चॅम्प 11 यांनीही कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि अशा रीतीने 2 ओव्हरमध्ये 16 ही 2 ओव्हरमध्ये मॅच ऑनच राहिलेली आहे. 5 ओव्हरमध्ये 52, त्यात एक टेप बॉलची ओव्हर आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 ओव्हर कुणालजी या खूप महत्वाच्या असणार आहेत. 16 धावा 16, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आदित्य अप्रतिम गोलंदाजी. टीम मीटिंग, टीम हर्डल हे सध्या पाहायला मिळते. चला, ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या. टायमर परत एक वेळा सुरू झालाय. 16 धावा स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता सुरू होईल आणि पॉवर प्ले मध्ये शांत ठेवलंय आदित्य प्रिया लॉजिस्टिक. RCC पेटला धावा करायच्या या मॅच मध्ये 68 धावा झालेल्या 16 आणि आता 4 ओव्हरचा, माफ करा 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 30 बॉल मध्ये धावा करायचे 52. खूप चांगली मॅच मात्र इकडे रंगताना पाहायला मिळते, कारण टीम दोन्ही महत्वाच्याच आहेत. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 20,000 प्रेक्षक आताही या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोळा धावा धावफलकावर आहेत. तर 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर उद्या जो आम्ही एक व्हिडिओ टाकणार आहे त्याच्या खाली तुम्हाला कमेंट बॉक्स ऑन ठेवण्यात येणार आहे. तिथे तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जीपे, फोन पे, UPI नंबर देऊ शकता आणि उद्या कशा प्रकारची बक्षिसं असतील, किती बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय, धावा मिळतील 6. षटकार येतोय फलंदाज उस्मान पटेल रायगडच्या टायगरच्या बॅट मधून. आणि 10 लाख सबस्क्रायबर जर पूर्ण झाले, उद्या कमेंट्स किती येत आहेत याच्यावरून अंदाज लावून किती पारितोषिक प्रेक्षकांना द्यायला पाहिजे 10 लाख रुपयांमध्ये, त्याची माहिती तुम्हाला उद्या संध्याकाळी आम्ही याच मैदानातून देऊ. उस्मान यांच्या बॅट मधून अल्ला फटका पाहायला मिळाला. थोडासा दबाव होता दुसऱ्या ओव्हर मधला, परंतु जय सोनी जरी या ठिकाणी या टीम मध्ये आयकॉन म्हणून खेळत असतील तर उस्मान सुद्धा ऑल इंडिया आयकॉनच आहे आणि त्यांना पाहण्यासाठी कित्येक वर्ष मैदानं देखील भरलेली आहेत. तेच उस्मान एक मोठा फटका खेळतायत. हो, इकडे पलटवार जय सोनीचा होता. मी सुद्धा आयकॉन म्हणूनच इकडे आलोय आणि त्यांच्याकडून मात्र एक चांगला चेंडू इकडे प्रस्तुत केला गेला. चांगलं परिवर्तन. पहिला बॉल षटकार आला, दुसरा बॉल डॉट बॉल टाकलाय. जय सोनी आयकॉन वर्सेस आयकॉन, एक मोठं बॅटल, त्याच्यामध्ये उस्मान पटेल सरस ठरलाय. उस्मान या वेळेला समोर उडवलाय बॉल, परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि कॅच हातातून सुटते. उस्मान पटेल, एका मोठ्या खेळाडूची कॅच सुटली आहे. आर्यन नाईक झेल सुटला, टोपीला बॉल लागला, मैदानाच्या आतमध्ये राहिला. आज सातत्याने झेल सुटले जात आहेत. जीवदानी बामण डोंगरी, काहीतरी घडतंय, काहीतरी चुका होत आहेत.
आणि मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं याच दोन ओपनरला भरपूर जीवदान मिळालेत. याही मॅच मध्ये उस्मान पटेलला जीवदान मिळतंय. उस्मान पटेल आज नक्कीच संध्याकाळी नाश्त्यामध्ये काय खाल्लंय हे सर्व प्रेक्षक विचारतील. 23 धावा धाव फलकावर आहेत. या ओव्हरमध्ये धावा बनू देखील लागलेल्या आहेत. सोहेल आता सोहेल यावेळेला रिव्हर्स खेळले उलटा पुलटा. हा बॉल सुद्धा सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. वा सोहेल वा. 4. सोहेल खेळतोय असं वाटलंच नाही. कुठेतरी इंग्लंडचा माजी कॅप्टन ऑइन मॉर्गन हा फटका खेळतोय असं दिसलं. रिव्हर्स लॅप शॉट मारत असताना बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. गलीमधून 4 धावा. पतली गली से गेंद निकल गई बाउंड्री लाईन के बाहेर. 4 रन. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्ट्रोक खेळलाय. अंदाज घेतला या ठिकाणी जय काय करू शकतात माझ्या विरुद्ध आणि त्यांनी एक चांगला फटका तिकडे रिव्हर्सचा खेळला. हो आता जास्त शफल पुन्हा झाले आणि या वेळेला जर पाहिलं तर अगदी फाईन खेळायचं होतं परंतु इकडे गोलंदाजाने कमाल केली. कमबॅक केलं. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक. थोडासा शफल झाला. मागे खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे स्टंपच्या अगदी जवळून बॉल गेला. लवकर ओळखलं जय सोनीने. त्यांनी देखील सांगितलं मैं भी कच्चे गुरु का चेला नाही बॉस. चांगला संघर्ष दोन टीम मधले रंगलाय आणि म्हणूनच युट्यूबलाही खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्याचं कारण आहे स्पर्धा ही तशीच आहे. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न. एक वेगवान फटका तिकडे खेळला गेलाय. मागील ओव्हर मध्ये हव्या तेवढ्या धावा आल्या नाही परंतु या ओव्हर मध्ये धावा बनलेल्या आहेत आणि ओव्हर संपलेले आहेत. त्या ठिकाणी त्या 3 आणि धावसंख्या झाली आहे ती 28 धावा धाव फलकावर. म्हणजे अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 10च्या सरासरीने 40 धावा बनवायच्या आहेत. 4 ओव्हर आणि 40 धावांची आवश्यकता. उद्या ग्रुप बी मध्ये मॅचेस खेळवल्या जातील. उद्या बरोबर 5 वाजता रिपोर्टिंग आहे. 5:15 वाजता टॉस केला जाईल. जे संघ खेळणार आहेत त्यांच्या माहितीसाठी 5 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 5:15 वाजता ड्रॉ केला इथे टॉस केला जाईल याची नोंद घ्या. उद्या ग्रुप बी मध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांच्या माहितीसाठी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावा झाल्यात आणि आता 4 ओव्हर मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता टेप बॉल स्पेशलिस्ट बॅटर मात्र मैदानातच आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये इतिहास घडवलाय. टेप बॉलवर 2 6 आतापर्यंत आलेत आणि दोन्ही या 2 बहादरांनीच मारलेत आणि टेप बॉल खेळण्यासाठी हे सज्ज देखील झालेले आहेत. जीत खोत आणि बॉलर सुद्धा तोच आहे ज्यांनी पहिली विकेट घेतली आहे टेप बॉलवर. त्यामुळे ही लढत देखील चांगलीच रंगेल. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला सोहेलने पाठवलंय. फिल्डिंग चांगली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. चांगली मॅच चांगली लढत चित्तथरारक सामना नक्कीच होईल. आणि याच दरम्यान 70 स्पोर्ट्सचे तुरेब भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. 29 धावा फलकावर लागलेल्या आहेत. टेप बॉल ओव्हर. टेप बॉल स्पेशलिस्ट बॅटर टेप बॉल स्पेशलिस्ट बॉलर हे चांगलं बॅटल आणि याच ओव्हर मध्ये मॅचला कलाटणी येऊ शकते. बॉल डॉट टाकावे लागतील. विकेट घ्यावे लागतील तर दबाव बनेल आदित्य प्रिया लॉजिस्टिकवर. जीत खोत पुन्हा एकदा उस्मान साठी काय वेगात बॉल टाकलाय. प्रचंड वेग परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे. व्हाईट बॉल दिलाय पंचांनी आणि त्याला चॅलेंज केलेलं आहे. बॉलिंग करणाऱ्या टीम कडून DRS चा वापर केलेला आहे व्हाईट बॉल साठी. दोन DRS तुमच्याकडे उपलब्ध आहेत. ते तुम्ही कधीही घेऊ शकता. ते फक्त कॅच साठी आणि LBW साठी नसतील. बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही DRS वापरू शकता. हा व्हाईट बॉल साठी DRS घेतलाय. व्हाईट बॉल आहे. टीव्ही अंपायर ने देखील व्हाईट बॉलची पुष्टी केली आहे. त्याच्यामुळे एक DRS गमावलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 6.5 लाख प्रेक्षकांनी मॅच नंबर 3 सुरू आहे आणि आताही जर पाहिलं तर तब्बल 21,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. वेग होता प्रचंड परंतु इकडे डायरेक्ट हिट.
ओ हो. आदित्य पाटील तो लेफ्ट हँडेडच आहे आणि बरोबर त्याच डाव्या हातात बॉल गेला. म्हणजे थ्रोईंग आर्म जो होता त्याच हातात बॉल गेल्यामुळे त्याच्यासाठी हे सोपं काम होतं. फ्लाय स्लिप मध्ये एज घेतली, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि पहा बरोबर लेफ्ट हँड मध्ये बॉल थांबला, ग्रिप केला त्याने बॉलला आणि बरोबर बुलसाय स्टम्पचा वेध आणि फ्रेम मध्ये देखील नव्हता. सोहेल काय टेलिकास्ट आहे 70-70 स्पोर्ट्सचं. आणि त्याच्यानंतर जल्लोष पहा कॅप्टनचा, तेजस मात्रेचा तो एक जल्लोष फलंदाज बाद. आतापर्यंत सगळं काही चांगलं चाललं होतं कारण धावसंख्या देखील तेवढीच चांगली आहे आणि अशा वेळेला रनआउटची विकेट येणं ही बाब मात्र महत्वाची आहे. परंतु मॅच अजूनही बॅलन्सच आहे. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. उद्या या ठिकाणी टीम देखील तेवढ्याच महत्वाच्या असणार आहेत. उद्या ज्या टीम इकडे खेळणार आहेत 5 वाजता आपल्याला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहायचंय. पहिल्या दोन्ही टीम MS जाई आणि त्याच बरोबरीने बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू हा संघ, दोन्ही टीमला मात्र या ठिकाणी 5 वाजता कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहायचंय. त्यानंतर सेकंड मॅच असेल त्विशा स्पोर्ट्स कांता एंटरप्राइजेस माहुलगाव आणि शेळके ब्रदर्स पोगाव यांनी देखील दिलेल्या वेळेमध्ये इथे उपस्थित राहायचंय. कारण आपण पाहिलंय आज ओपनिंग डे होता त्यामुळे थोडासा उशीर झाला उद्घाटन सोहळा पार पाडल्यानंतर. परंतु उद्या बरोबर 5 वाजता रिपोर्टिंग, 5:15 ला टॉस होईल आणि त्याच्यानंतर सामने सुरू होतील. 30 धावा ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावर असताना 68चं लक्ष. वेगात पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळतोय, फक्त तो अचूकतेवर नाहीये. प्रचंड वेग. जीतने तर जरा जास्त प्रॅक्टिस केल्यासारखी वाटते या बॉलची, कारण वेगवान गोलंदाजी करतात ते टेप बॉलवर सुद्धा आणि प्रचंड वेग. चांगला निर्णय पंचांचा. वाईड बॉल होता, आता चॅलेंज केलेलं नाहीये, तर लाईनच्या नक्कीच बाहेर चाललाय हा बॉल आणि त्याचमुळे वाईड बॉल घोषित केलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31 धावा आहेत. पुन्हा एक जीत. यावेळेला दिशा दिली बॉलला, वेगात बॉल आला जरूर. विश्वजित ठाकूर आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. बॉलिंग जबरदस्त केली होती. पहिल्याच बॉलवर धाव तर येते इकडे आणि परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाते. 32 धावा. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. 7 ओव्हरचा सामना आहे. 7 ओव्हरचे सामने या हंगामामध्ये, या तिसऱ्या पर्वामध्ये महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. वरुण एस पाटील कोनगाव ग्रामस्थ मंडळ, चेरोबा स्पोर्ट्स कोनगाव व 70-70च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, परंतु यावेळेला प्रचंड वेगात बॉल टाकलाय. चीत खोत प्रभावित करतायत, शरीरापासून दूर आणि वेग प्रचंड. टेप बॉलचं हे षटक सुरू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि टेप बॉल पूर्णपणे कव्हर्ड केलेला टेप बॉल आहे आणि तो देखील चांगला हँडल करतोय जीत खोत. या ओव्हर मध्ये देखील त्याने नक्की शांत ठेवले फलंदाजांना. 4 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. जीत पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. एक तर भले वाईड बॉल जाऊ देत, परंतु मला एका अचूक टप्प्यावर बॉलिंग करायची, वाईड लाईन वर करायची किंवा त्याच्यात थोडीशी आतमध्ये करायची आहे, हे मनाशी ठरवले त्यांनी. ग्रीप खूप चांगली करतोय. विशेष म्हणजे वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्या लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. वाईड बॉलचा इशारा, चांगला निर्णय परत एक वेळा पंचांकडून. टेप बॉलचं षटक सध्या सुरू आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहताय बरोबर तुमच्या उजव्या बाजूला टेप बॉल ओव्हर हे ग्राफिक्स दिसतंय 70-70 स्पोर्ट्सवर. आणखीन एक चांगला बॉल त्याच ठिकाणी. मोजून मापून गोलंदाजी होते, परंतु इकडे बॉलला केवळ ढकललं, रिस्क घेतली नाही, बॉलला केवळ ढकललं आणि तिकडे धाव पूर्ण केली गेली. हो नक्कीच. टेप बॉल हाताळणं एवढं सोपं काम नाहीये, हे आपण या अगोदर देखील पाहिलेलं आहे. पाकिस्तानमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात टेप बॉलचं क्रिकेट खेळलं जातं. UAE मध्ये, शारजामध्ये, जे गल्फ कंट्रीज आहेत तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात टेप बॉल ने खेळला जातो हा खेळ. इकडे जर पाहिलं तर बॅकफुटला गेले, बॉलला केवळ ढकलण्याचा प्रयत्न राहिला आणि टेप बॉलचं हे षटक जर पाहिलं तर इकडे एक रनआउटची विकेट आली खरी, परंतु 7 धावाही आलेल्या आहेत आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. 11च्या सरासरीने 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. म्हणजे ही मॅच ऑन आहे, कारण आता टेप बॉलची ओव्हर सुद्धा संपलेली आहे आणि विकेट सुद्धा मोठ्या प्रमाणावर हातात आहे. त्यामुळे ही मॅच अजूनही बॅलन्स आणि 50-50 आहे. कुणालजी 18 चेंडू आणि 33 धावा करायच्यात. 18 बॉल 33, 19 मिनिटं आणि 38 सेकंद तुम्ही घेतलेले आहेत.
4 ओव्हर टाकण्यासाठी. लक्षात घ्या 19 मिनिटं झालेले आहेत. आता 20वा मिनिटं देखील सुरू झालाय. बरोबर ओव्हर रेट आतापर्यंत राखलाय. 11 बॉल 33 धावा करायचे आहेत. 8,13,000 सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्सचे कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये आणखीन वाढ होते. मी मगाशी देखील तुम्हाला माहिती दिली आहे. उद्या ते 10 लाख रुपयांची पारितोषिक कसे असतील, रिस्पॉन्स किती देत आहेत, त्या व्हिडिओच्या खाली किती प्रेक्षक कमेंट करतायत, किती सबस्क्रायबर कमेंट करतायत, त्याच्यानंतर उद्या ते पारितोषिक कसे कसे दिले जातील 4 जानेवारीला याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पहिल्याच किंवा सेकंड मॅच मध्ये. 35 धावा झाल्या 35. कल्पेश गोलंदाजीसाठी. कल्पेश ठाकूर पहिला बॉल विश्वजीत साठी थोडासा बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. हे बॉल तुम्हाला टाकायचे नाहीये ज्यावेळेला 33 धावांचं लक्ष आहे विरोधी टीमच्या समोर. पहिला बॉल खराब आहे. विश्वजितने पहिल्याच सुरुवातीला थोडासा स्टान्स बदलला. गोलंदाजाने देखील आपल्या गोलंदाजचा टप्पा बदलला होता, त्यामुळे वाईट बॉल. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये मागे आहे फिल्डर आणि त्याला हुलकावणी दिली. नाराज आहे कल्पेश. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता तेजस नाराज होतोय कारण चूक केली आहे त्या खेळाडूने. आदित्य होता आणि हा येतोय चौकार. हो, अतिशय चांगला बॉल होता. बॉल थोडासा पुढून फिरवला, फटका फसला होता. फिल्डर मात्र तिकडे आले नाही आणि बॉलने पहा काय गुंगारा दिलाय. असा काही टर्न घेतलाय की तो मैदानाच्या बाहेरच गेलाय. 4. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भरपूर मेहनत या ग्राउंड साठी घेतलीये, खेळपट्टी बनवण्यासाठी घेतलीये आणि ही स्पर्धा तुमच्या समोर आणण्यासाठी घेतलीये. म्हणूनच चर्चा होते महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगची. वरुण एस पाटील यांची ही स्पर्धा. ओ फटका हवेत. प्रॉपर टायमिंग. बॉलला फेकले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगा तो 6. 70-70 षटकार. मिस्टर JPL मॅन फ्रॉम दिगोडे. याही वेळेला मात्र स्टान्स बदलला. बॉलला येऊ दिलं, वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली आहे मोठ्याने. 6. 22 धावांची आवश्यकता आहे. विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून बॅटचा स्विंग पहा. पिकअप शॉट चांगलं टायमिंग. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि नजर पहा. बॉल कुठे चाललाय तो पाहतोय आणि एका बाजूला मागच्या बाजूच्या फ्रेम मध्ये पहा योगेश पेनकरच्या चेहऱ्यावरचं ते दृश्य. काय टेलिकास्ट आहे. वाह, सर्व गोष्टी टिपल्या जातात कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये. षटकार येतो. टीमची धावसंख्या 46. उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. उस्मान सुरक्षित. धाव मिळताना दिसणार नाही. कमबॅक केले कल्पेशने. गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर विश्वजित बॅटिंगवर देखील बऱ्यापैकी अभ्यास केलेला दिसतोय आणि काल जसं त्यांनी 6 चेंडूत 6 षटकार खेळले आणि दुसऱ्याही मॅच मध्ये लगातार 4 षटकार खेळले होते आणि आजही मात्र चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. परंतु गोलंदाजांचं कमबॅक रिव्हर्स साठी आले जरूर, परंतु यशस्वी नाही होऊ दिलं. ड्राईव्ह करतोय मिड ऑफ आतमध्ये. ओ बॉल थांबला. रनआउटची संधी. बॉल हातातून निसटला. एका बॉलवर काय काय घडलं याचा ऍक्शन रिप्ले व्हायलाच पाहिजे. ड्राईव्ह चांगला होता, बॉल थांबला, बॉल अडवला, फेकला, परंतु गोलंदाजाच्या हातातून निसटला. हा पा बॉल थोडासा पुढे केला होता. विश्वजितने असा फटका खेळला असं वाटलं की आता चौकारच आहे, परंतु शेवटच्या क्षणी बॉल जास्त उसळी घेतली कदाचित छोट्याशा दगडावरून आणि त्यानंतर थ्रो केला, परंतु तो फिल्डरच्या म्हणजे बॉलरच्याही हातातून निसटलाय आणि इकडे जर पाहिलं तर धाव कंप्लीट होते. ही तर क्रिकेटच्या खेळाची मजा आहे कुणालजी. इकडे पहा, चेहरा पहा विश्वजितचा. त्याला आश्चर्याचा धक्का बसलाय की हा तर चौकारच होता, मिड ऑफ आतमध्ये होता. मग हे कसं काय घडू शकतं. हे सर्व काही घडेल या स्पर्धेमध्ये. 24,000 प्रेक्षक ऑनलाईन. को करंट व्ह्यूवरशिप 70-70 स्पोर्ट्स वर 47 धावा झाल्यात. 68च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. चॉप केलाय शेवटच्या क्षणाला. बॅट मधून फक्त दिशा दिली. गलीमधून बॉल निघतोय डीप मध्ये. बॅकवर्ड पॉइंट आणि वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे 1 धाव मिळते. धावा झाल्यात 48. आता धावा करायच्यात 20. बॉल शिल्लक आहेत 13. हो, ही जोडी मात्र खूप महत्वाची असणार आहे. अनुभव संपन्न खेळाडू आहेत दोघेही, परंतु बामण डोंगरीचा ग्रामीण क्रिकेटमधला ग्राफ मागील 3 वर्षाचा जर पाहिलं तर पहिल्या नंबरचाच राहिलाय. त्यामुळे कमबॅक कसं करायचं हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्यांचा प्रयत्न तोच असेल. 13-20. हो, उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगा तो 6 षटकार.
एक गोष्ट पाहायला मिळाली या ज्या वेळेला धावा आल्या त्यावेळेला विश्वजित स्टान्स बदलताना पाहायला मिळतं, जे त्यांना अगोदर पाहायला नाही मिळालं. खूप कमी वेळा या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि कल्पेशच्या विरुद्ध सातत्याने स्टान्स बदलण्याचा प्रयत्न केला, बॉलरला काहीतरी वेगळं करायला भाग पाडलं आणि त्यानंतर मात्र विश्वजित खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. आज एका वेगळ्या लयमध्ये विश्वजित ठाकूर पाहायला मिळत आहेत. 6 धावा मिळताना दिसत आहेत. 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 14 धावा. आणखीन एक महत्वाची सूचना या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण अनेक जे दाते असतात, ज्यांना प्रेक्षक असतात, ज्यांना खेळाडूंवर पैसे लावायचे असतात, त्यांना विनंती आहे की सामना झाल्यानंतर तुम्ही मेसेज करून ते पैसे लावू शकता आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांची अनाउन्समेंट करू. परंतु ओनर जर असतील, टीमचे संघ मालक असतील, ते सामन्याच्या दरम्यान नक्कीच खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून पैसे लावू शकतात, त्याची अनाउन्समेंट नक्की होईल. परंतु जे प्रेक्षक असतील, ज्यांना तो खेळाडू आवडत असेल, त्याच्यासाठी जर तुम्हाला काही पारितोषिक लावायची असतील तर ते मात्र सामना झाल्यानंतर, आणि त्याचीही रक्कम 5,000च्या वर असणं गरजेचं आहे. बाकी कोणत्याच पारितोषिकांची अनाउन्समेंट होणार नाही. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट मधून येतोय, स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये, तोपर्यंत एक धाव मिळते. उस्मान खूप चांगला अँकरचा रोल या मॅच मध्ये निभावत असताना धावा झाल्यात 55. म्हणजे इकडे चांगल्या परिस्थितीमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे खरी इकडे, परंतु मॅच नाही संपली आहे. बामणडोंगरी ही काही हार मानणारी टीम नाही आहे. याही कंडिशन मध्ये जर का एखादी विकेट, काही डॉट बॉल आले, मजा येऊ शकते. 55 धावा झाल्यात, 55. सर्व प्रेक्षक इम्पॉर्टंट आहेत, परंतु प्रत्येकाची नावं घेणं तेवढं शक्य नाहीये या 6 रात्रीच्या खेळामध्ये. पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज, विकेट कीपर खाली, योगेश पेनकरने झेल टिपलाय. फलंदाज आता विश्वजित बाद होतोय, परंतु त्याने जे षटकार मारलेत 2, ते खूप महत्वाचे ठरलेत या मॅच मध्ये. विश्वजित ठाकूर आउट. दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या होत्या, त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूला एक अनन्यसाधारण महत्व आहे. नाव विश्वजित ठाकूर. आणि इकडे विकेट, ज्याचा उल्लेख आम्ही केला होता, विकेट आला तर बामणडोंगरी सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते आणि विकेट महत्वाची म्हणजे विश्वजित यांची चाली आहे. न्यू बॅटर बंटी जोशी आता मैदानामध्ये येईल. प्रेक्षकांसाठी ज्या सूचना केल्यात, आणि सर्वात महत्वाची आणखीन एक गोष्ट की कोणाच्या शुभेच्छा या स्पर्धेमध्ये दिल्या जाणार नाहीत कोणत्याही टीमला. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर पारितोषिक लावायचं असेल तर ते 5,000 व त्यापेक्षा जास्त असावं, आणि ते देखील प्रेझेंटेशनच्या वेळी आम्ही त्या खेळाडूंची नावं घेऊन त्यांना ते पारितोषिक देऊ, आणि ते देखील पैसे तुमचे आमच्यापर्यंत आल्यानंतर. अशी महत्वपूर्ण सूचना पहिल्याच रात्रीच्या खेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण भरपूर मेसेजेस, कॉल येत असतात प्रेक्षकांचे शुभेच्छांसाठी देखील, आणि त्याचबरोबर खेळाडूंना पारितोषिकांसाठी देखील. त्यांच्या माहितीसाठी 55 धावा, मॅच ऑन. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, बीट केले बॉल, विकेट कीपरच्या हातात, डॉट. हो, डॉट बॉल आले तर दबाव वाढू शकतो आणि आदित्यने तेच केलंय. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी टाकलाय आणि हार नाही मानत आहे आम्ही, हे देखील या ठिकाणी सांगतायत. मॅच हळूहळू रंगतदार अवस्थेकडे निघालेली आहे. 9 चेंडू आणि 13 धावा, जे प्रेक्षक सध्या जोडले त्यांच्या माहितीसाठी. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 13 धावा करायचे आहेत. पुढचा बॉल, बॉल समोर मारलाय, मिड ऑफ आतमध्ये, परंतु त्याच्या डोक्यावरून नाही जाणार. आणखीन एक झेल सोडला, आता कल्पेश होता, मगाशी देखील तो भिंगरी सारखा फिरला, आता मिड ऑफच्या दरम्यान त्याने झेल सोडलाय. आज बॉल कल्पेशचाच पाठलाग करतोय असं दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठचे जे फलंदाज आहेत, नक्की काय करून आलेत हेच समजत नाहीये. हो, या छोट्या छोट्या चुका महागात पडत राहतात आणि विशेष म्हणजे या कॅचेस खूप महत्वाच्या आहेत. नुसती कॅच नाही सुटली आहे, रन सुद्धा मात्र या ठिकाणी मात्र येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक सुद्धा बदलते अशा वेळेला. हो, झेल सोडला, 1 रन देखील मिळाली आणि स्ट्राईक आली उस्मानकडे. जर उस्मानने मोठा फटका मारला तर मग डोकेदुखी राहील जीवदानी बामणडोंगरीची. लगेच फिल्डर चेंज होतोय, फाईन लेगला त्याला आणलंय, बॉलर तयार. याच गोष्टीचा उल्लेख करत होतो, परंतु आता परत एक वेळा कॅच चा प्रयत्न. आता शुभम चूक करणार नाही. उस्मान पटेलची विकेट टीम बामणडोंगरीच्या खात्यामध्ये. आउट होईल उस्मान. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
कधी कधी काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात असंच म्हणावं लागेल. ती कॅच सुटली नसती तर उस्मान स्ट्राईकला नसते, नवीन बॅटर असते आणि याचा फायदा तर या ठिकाणी कॅच सोडून फिल्डिंग टीमलाच झाला, कारण उस्मानच आउट झाले दुसऱ्या बॉलवर. 7-12 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू 12 धावा. ऑन साइडला लॉंग ऑनला खूप चांगला झेल टिपला. वाह, बॉडी बॅलन्स खूप चांगलं होतं. चांगला झेल तिथे टिपत असताना शुभम पाटील आणि शेवटी फलंदाज उस्मान आउट. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल नमित पगडे. एक चांगला ऑलराऊंडर, चांगला खेळाडू, चांगला फिल्डर. टीमची धावसंख्या स्थिर आहे, धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 56 आणि आता या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा करायचे आहेत. 8,13,000 सबस्क्रायबर मीटर पुढे चाललाय. 700चा आकडा त्याने आता पार केलाय. लगेच सबस्क्राईब करा. 10 लाख झाले तर प्रेक्षकांची चांदी सोनही असेल. 10 लाख रुपयांची पारितोषिकं दिली जातील आणि उद्या त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. पहिली मॅच ज्यावेळेला सुरू होईल त्याच वेळेला. किती पब्लिकचा रिस्पॉन्स येतोय त्याच्यावर, किती पब्लिक कमेंट मध्ये त्यांचं नाव देत आहेत, जीपे नंबर, फोन पे नंबर, UPI ID देत आहेत, त्याच्यावर ते ठरवलं जाईल की किती पारितोषिक असतील प्रेक्षकांसाठी. पुढचा बॉल आल्याला उलटा मारलाय. डीप मध्ये थर्डमॅन आहे. चांगली फिल्डिंग जीत खोतच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. चांगला प्रयत्न होता नो डाऊट नमित पगडेचा. 1 धाव मिळते नमित पगडेला. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. तुम्ही पाहताय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग पर्व 3. सुपर डुपर हिट मुकाबला. 2 बलाढ्य संघ, रायगडातील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आणि त्यातील एक जबरदस्त लढत पाहायला मिळते. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. म्हणजे ही मॅच जबरदस्त सध्या ठरताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही कुणालाच माहित नाही मॅच पेटला जाणार की मॅच बामणडोंगरीला जाणार. सध्या तरी कोण गावात आहे. 1 जानेवारीला हे 4 संघ खेळतील. कासार वडवली पहिल्याच मॅच मध्ये जय बजरंग गोरसई बीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. NP स्पोर्ट्स उत्तन टिंबिवलीच्या विरुद्ध खेळताना दिसणार आहेत. 1 जानेवारी नवीन वर्षामध्ये देखील या मैदानात यायला विसरू नका. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आणि सध्या 25,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर. सगळ्याच प्रेक्षकांचं स्वागत आहे. दर्दी प्रेक्षक अजून देखील मोठ्या संख्येने मैदानात आहेत. 12 वाजत आलेले आहेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉल मध्ये 11 धावा करायच्या आहेत. बॉलर शेवटच्या ओव्हर मध्ये कल्पेश. पहिला बॉल चांगलाच फिरवला होता कल्पेशने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गलीमध्ये. तिथे चांगली फिल्डिंग बॅटला लागलाय. बॅटरच्या खात्यात सिंगल जाईल. आता 5 बॉल मध्ये 10 करायचे. कल्पेशने देखील बामणडोंगरीला खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत, परंतु बंटी देखील एक असं नाव आहे पेठ संघाच्या यशामध्ये बंटीचाही वाटा तेवढाच मोलाचा आहे. त्यामुळे या दोघांवर देखील सगळ्यांच्या नजरा लागल्यात. जबरदस्त मॅच, सुपर डुपर हिट मुकाबला. ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा 5 चेंडू 10 धावा. बंटी जोशी सध्या स्ट्रायकिंग एंडला. बॅटची आतमधली कडा घेतलीये, मागे चाललाय. बंटीने सांगितलं थांब थोडा नमित. डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये ट्विस्ट. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. 12 बॉल 14 रनची मॅच होती आणि मागचं षटक आदित्यने टाकलं. त्या ओव्हर मध्ये त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्यात. मॅच नाही संपलीये, 10 तर धावा अजूनही पाहिजे आहेत. एका बाजूला फिरकीचा जादूगार कल्पेश आणि दुसऱ्या बाजूला धडाकेबाज वाईड यॉर्करचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट इथे होईल. आता बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 9. 3 चेंडू 9 धावा. काय मॅच रंगलेली आहे. संधी दोघांनाही आहे. संधीचं सोनं कोण करणार. पेठ जिंकणार का की मॅच बामणडोंगरी जिंकणार पाहायचंय. अशाच मॅचेस पाहायचे असतील तर लगेच 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. पहा सबस्क्रायबर मीटर देखील झेप घेतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. बोल तयार कल्पेश. फुल टॉस हवेत आहे. मिड विकेट. प्रयत्न चांगला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पायाला लागून बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार RCC पेठच्या खात्यामध्ये. आज RCC पेठच्या बाजूने नशीब आहे असं दिसतंय.
बॉल खराब होता, त्याच्यावर फटका खेळला खरा, तेवढं टायमिंग नव्हतं झालं, कॅच होऊ शकली असते आणि कॅचही सुटली आणि 4 धावा सुद्धा आलेल्या आहेत. ही चित्तथरारकता मॅच मधील आणखी वाढली आहे, आणखी वाढली आहे, आणखी वाढली आहे. मॅच सुपर डुपर. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. पुढचा बॉल घेऊन कल्पेश. आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट 6. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक सुपर 8 मध्ये क्वालिफाय.